मसाला वांगं करायचं आहे. त्यासाठी मी वांगी कापून पाण्यात टाकली आहे. त्यासाठी कढीपत्ता लागणार आहे, कांदा, टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट लागणार आहे, मीठ, हिंग, जिरं, राई, हळद, धना पावडर, हळद, लाल तिखट, थोडंसं पाणी लागणार आहे आणि तेल. कढई तापायला ठेवली आहे आणि हे वाटलेलं वाटण, लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर. आता तेल टाकूया. राई टाकायची, राई चांगली तडतडून द्यायची. बघा, तडतडली आता चांगली. तर जिरं टाकूया. जिरं हलकं असतं म्हणून ते लगेच हे होतं. आता कांदा टाकते, कांदा आणि कढीपत्ता. कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा. मीठ टाकूया चवीप्रमाणे. कांदा लाल होत आलाय. आता त्यात टोमॅटो टाकायचं. टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो टाकून घेतला आता तो चांगला मऊ होईपर्यंत भाजायचं. चांगला भाजून घ्यायचा. आता कांदा टोमॅटो भाजला आहे. आता त्यात वाटण टाकूया. बघा, वाटण टाकलं. आता चांगलं त्याला परतून घेऊया. सुगंध छान सुटलाय. चांगलं भाजलं. आता त्यात हिंग टाकूया. हिंग टाकते. धना पावडर टाकते, हळद आणि लाल तिखट. मस्त सुगंध यायला लागलाय. आता वांगी टाकूया. चांगली वांगी भाजून घ्यायची या मसाल्यामध्ये. हे बघा, वांगी चांगली भाजून घेतली. हे बघा, वांगी मस्त भाजून घेतली. आता त्यात शेंगदाण्याचं कूट टाकूया. थोडंसं टाकायचं, जास्त नाही.
पाणी टाकून घेऊया. ते वाटणाचं पाणी ते टाकून घेऊया पहिलं. अजून थोडं पाणी टाकूया. किती छान झाली भाजी बघा, मस्त झाली. त्याला शिजून घेऊया झाकण लावून. वांगे किती छान शिजलेत बघा, हे बघा मस्त शिजलेत. तर मला सुक्कं करायचं आहे. त्याच्यात सगळं एकदम सुक्की भाजी करणार आहे मी. बघा झाली भाजी, एकदम सुक्की केली आहे, डब्याला द्यायची आहे बघा. वांगी पण किती छान शिजलेत, मस्त शिजलेत एकदम. झाली मसाला वांगी.